तुमची सोसायटी तुमच्याकडून जास्त मेंटेनन्स घेते का? कारण तुम्ही आपल्याला फॉलो करत नाही. तर आताच फॉलो करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. पुण्यातल्या जवळपास प्रत्येक सोसायटीत हा विषय कधी ना कधी चर्चेत येतोच. मेंटेनन्स वाढतो, पण काय कारण आहे हे स्पष्ट नसतं. काही सोसायट्यांमध्ये फ्लॅट साईज बघून चार्जेस घेतले जातात, तर काही सोसायट्यांमध्ये अमाऊंट इक्वली स्प्लिट केली जाते. मग फ्लॅट 600 स्क्वेअर फूटचा असो किंवा 1800 स्क्वेअर फूटचा. हे योग्य आहे का? आणि अकाउंट्स कुठे आणि कधी दाखवले जातात हे सुद्धा अनेकांना माहिती नसतं. सगळ्यात आधी समजून घ्या, मेंटेनन्स कसा कॅल्क्युलेट व्हायला हवा. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल्सनुसार मेंटेनन्स चार्जेसचे काही कंपोनंट्स असतात. वॉटर चार्जेस, लिफ्ट मेंटेनन्स, सिक्युरिटी सफाई, सिंकिंग फंड, रिपेअर फंड. यातले बरेच कंपोनंट्स पर स्क्वेअर फूटनुसार डिस्ट्रीब्यूट व्हायला हवेत. पण सिक्युरिटी गार्ड, लिफ्ट मेंटेनन्स यासारख्या काही कंपोनंट्स इक्वल असू शकतात. हे सोसायटीच्या बायलॉजवर डिपेंड करतं. म्हणून पहिलं काम, ऑफिशियल फी स्ट्रक्चर मागा. म्हणजे तुम्हाला कळेल की कुठलं चार्जेस हे पर स्क्वेअर फूट लावलेले आहेत आणि कोणते चार्जेस हे इक्वल बेसिसवर लावलेले आहेत. दुसरी गोष्ट, तुमचे हक्क. प्रत्येक सोसायटी मेंबरला हक्क आहे की ऑडिट अॅन्युअल अकाउंट्स बघण्याचा, एजीएम मध्ये बजेट डिस्कस होण्याचा आणि कमिटीकडून लिखित स्पष्टीकरण मागण्याचा की चार्जेस कसे ठरले. जर कमिटी हे द्यायला टाळाटाळ करत असेल तर तुम्ही डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीकडे लिखित तक्रार करू शकता. हे प्रत्येक मेंबर्सचा कायदेशीर अधिकार आहे, उपकार नाही. प्रत्यक्षात काय करायचं? एक लिखित विनंती द्या कमिटीला की ऑडिट अकाउंट्स आणि फी स्ट्रक्चर मागण्यासाठी. मागच्या 2-3 वर्षाचे एजीएम पॉइंट्स बघा. काही प्रॉब्लेम वाटला तर इतर मेंबरशी चर्चा करा आणि रिझॉल्व्ह नाही झाला तर सहकार खात्याकडे फॉर्मल कंप्लेंट द्या. मेंटेनन्सचा विषय हा गुंतागुंतीचा वाटतो, पण तुमचे हक्क समजले की तो सोपा होतो. तुमच्या सोसायटीत असा काही प्रॉब्लेम तुम्हाला आढळून आला आहे का? तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ उपयोगी वाटला तर आपल्या सोसायटी ग्रुपमध्ये शेअर करा. प्रत्येक ओनरला ही माहिती असणं आवश्यक आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.